नमस्कार, नमस्कार. गेले 30 दिवस तुम्ही गोंदिवलेकर महाराज यांच्या प्रवचनांचं जे पुस्तक वाचन चालू आहे, त्याचं तुम्ही श्रवण केलेलं आहेच. आणि जर नसेल, तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ह्या सगळ्या लिंक दिसतीलच आणि कमेंटमध्येही मिळतील. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हे गोंदवले, सातारा, महाराष्ट्रातील एक मोठे संत, ज्यांनी रामनामाचा जप केला आणि रामाच्या नामाची महती आयुष्यभर सगळ्यांना सांगितली. अशा महाराजांनी हे 365 दिवसांसाठी 365 दिवसांचं एक प्रवचनरूपी पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्यात त्याने नामाची महती सांगितलेली आहे आणि हे 365 दिवसांसाठी म्हणजे प्रत्येक दिवस एक तुम्ही पान वाचू शकता. जे एका दिवसात राहतंय. त्या वाचनासाठी तुम्हाला 3 ते 4 मिनिटं किंवा स्लो असेल तर 5-6 मिनिटं लागतील. तर तुम्ही हे पुस्तक कधीही, कोणत्याही दिवसाचं वाचन करू शकता. हे ह्याची स्पेशालिटी आहे आणि नाम का घ्यावं, कधी घ्यावं, कुठे घ्यावं, कोणी घ्यावं, कसं घ्यावं, नामाची महती काय आणि नाम घेतल्याचे फायदे काय, अशा बऱ्याचशा गोष्टी त्यांनी यात आपल्याला सांगितलेल्या आहेत. ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या, तर आपल्याला नामाची गोडी पण लागेल आणि नाम हे कोणीही घेऊ शकतो. त्यासाठी कोणत्या प्रकारच्या धर्माची अट नाही, जातीची अट नाही, कोणत्याही शारीरिक स्थितीचा काहीचा संबंध नाही. कोण काळा, गोरा, उंच, बारीक, जाड ह्याचा काही संबंध नाही. तुम्ही तरुण असाल, तुम्ही वयस्कर असाल, तुम्ही छोटे असाल, तुम्ही स्त्री असाल, तुम्ही पुरुष असाल, याचाही काही संबंध नाही. तुम्ही सकाळी घेऊ शकता नाम, दुपारी, संध्याकाळी, रात्री, झोपायच्या अगोदर, जेवणा जेवणानंतर, नाश्ता अगोदर, नाश्त्यानंतर, प्रवास करताना ही तुम्ही नाम घेऊ शकता. अशी नामाची महती आहे आणि या नामाच्या नामाची म्हणजे स्पेसिफिकली गोष्ट हीच आहे, की नाम हे तुम्हाला परमेश्वर प्राप्ती करून देते, परमेश्वराशी कनेक्ट करून देते आणि सगळ्यात सोपा, सुटसुटीत ज्याच्यात ज्यात कोणत्याही प्रकारचा खर्च लागत नाही, अशा प्रकारचे नामस्मरणरूपी आपण सेवा करू शकतो. तर आजचा हा 31वा जो दिवस आहे, त्याचं आपण वाचन करूया. त्याचं आजचं शीर्षक आहे, नाम हाच भगवंताचा अवतार. आजच्या युगात नाम हाच भगवंताचा अवतार आहे. सृष्टीचे रक्षण आणि दुष्टांचा नाश करण्याकरता मी अवतार घेतो, असे भगवंताने गीतेत सांगितले. त्यावरून असे ठरते, की सृष्ट आणि दुष्ट या दोघांचेही अस्तित्व असून, त्यात दुष्टांकडून सृष्टांना त्रास देण्यातच भगवंताच्या अवताराची उत्पत्ती आहे. म्हणजे भगवंत जो काही अवतार घेतो, हा दुष्ट लोकांना किंवा दुष्ट प्रवृत्तीला संपवण्याकरता हे महाराजांनी सांगितलेले आहे. आजकाल पाहू गेले तर असे दिसते की सृष्टांचे अस्तित्व जवळ-जवळ दुर्मिळ झाले आहे. म्हणजे ज्यांचा छळ झाला असता भगवंताने अवतार घ्यावा, हे सुस्पष्ट नामशेष झाले आहेत. मग अवतार तरी कोणासाठी घ्यावा? आता महाराजांनी सांगितलं की चांगली जी लोकं असतात, त्याचं प्रमाण एवढं कमी होत चाललेलं आहे. म्हणजे दुष्ट लोकं या चांगल्या लोकांना त्रास देतात. पण त्या चांगल्या लोकांची संख्या एवढी कमी झालेली आहे, की देवाने अवतार तरी का घ्यावेत? हा एक प्रश्न पडतो. याचा अर्थ अवतार होणारच नाही असं नाही, पण वस्तुस्थिती काय आहे ते यावरून आपल्याला समजेल. आजची परिस्थिती आणि पूर्वीची काळजी अधिक परिस्थितीत फरक आहे. पूर्वी सद्भावना जिवंत होती, पण ती उघडपणे कृतीत आणणे कठीण होते. आता सद्वासनाच नाहीशी झाली म्हणजे पायाच ढळला आहे, तिथे कृतीचा प्रश्नच उद्भवत नाही. म्हणजे एखाद्याबद्दल चांगला विचार करणे, एखाद्याबद्दल त्याची आपुलकीने, प्रेमाने चौकशी करणे, त्याला मदत करणे, अशा प्रकारच्या ज्या सद्भावना ज्या आपल्या सत्कार आपल्याकडून होत होते, त्या सगळ्याच गोष्टी नाहीशा होत चाललेल्या आहेत. त्यामुळे भगवंताला स्थूलात घेऊन तिथे कृतीचा प्रश्नच उद्भवत नाही. पूर्वी सद्भावना सूक्ष्मकडे का होईना जिवंत होती, पण स्थूल प्रकट
कृती दुर्घट झाली आहे, पण स्थूल प्रकट कृती दुर्घट झाली आहे. त्यावेळी भगवंताच्या स्थूलात येऊन कार्य करणेच गरजेचं जरुरी होते आणि अशा वेळी अवतार घेऊन म्हणजे सगुण रूप धारण करून परमेश्वराने कार्य केलेही. आता परमेश्वर हा निर्गुण आणि निराकार आहे. पण या इहलोकावरती येण्याकरता आणि या दुष्टांचा संहार करण्याकरता तो सगुण रूप घेतो आणि या दुष्टांचा नायनाट करतो. आता आत्ताचा प्रश्न दुर्वासना जाऊन सद्भावना कशी उत्पन्न होईल हा आहे. म्हणजे कार्य सूक्ष्मातले आहे. म्हणजे जसा रोग तसे औषध किंवा काट्याने काटा काढावा हे या न्यायाने उपाययोजना सूक्ष्मातच केली पाहिजे. वासना बदलायला वासने इतकाच जबरदस्त इलाज पाहिजे आणि तो म्हणजे भगवंताचे नाव. म्हणजे जेवढा मोठा त्रास म्हणजे जेवढा मोठा रोग त्या मोठ्या रोगाबरोबरच त्याचं औषध देखील तसंच मोठं असलं पाहिजे. म्हणजे आजकालच्या या बदलत्या परिस्थितीमध्ये नामस्मरण करणे हे एवढी मोठी ताकदीची गोष्ट आहे. त्या सगळ्या गोष्टी संपवू शकतो. म्हणजे वाईट गोष्टीचा नाश होऊ शकतो. चालू परिस्थितीशी झगडून मार्ग काढून देणारा असा जर कोणता अवतार असेल, तर भगवंताच्या नामाचंच आहे आणि त्याकरता सर्वांनी भगवंताच्या नावाचा टाहो फोडणेच जरुरी आहे. हे कार्य भगवंताने सगुण रूप धारण करून होणे कठीण आहे. ज्या अर्थी कारण सूक्ष्मातले आहे, त्या अर्थी त्यालाही इलाजही त्या अर्थी त्याला इलाजही सूक्ष्मातलंच पाहिजे. म्हणून नामावताराची आज गरज भासली. म्हणजे हा जो आपल्या पृथ्वी तलावरती इहलोकामध्ये आपण जे काही काम करतो, ते आपण आपल्याला शरीर मिळालेलं आहे. तर सगुण रूपामध्ये म्हणजे या रूपामध्ये आपण जसं आपले कामं करत असतो, तसं भगवंताला देखील सगुण रूपामध्येच यावं लागतं. आपण नामाचा आनंद घेण्याकरता किंवा नामाशी समरसून जाण्याकरता आपण भगवंताच्या नामाचा टाहो फोडला पाहिजे. म्हणजे एवढ्या कळवळीने त्याला आपण बोलवलं पाहिजे. प्रत्येक नामागणिक त्याचा अवतार आहे आणि त्याची कास धरणे म्हणजेच नाम घेणे हे आमचे आजचे कर्तव्य आहे. तेवढे केले की नाम आपले अवतारे कार्य करून दाखवेलच. आपण आपले प्रेम प्रपंचाकडे लावले आहे, ते नामाकडे लावा. म्हणजे नामस्मरणात फार आनंद होईल. मनाला नामाची चटक लागली आणि नामाच्या प्रेमातच मन रमून गेले, म्हणजे जन्म सफल झाला. जन्म सफल होण्याकरता आपण आपलं जे आयुष्य आहे, ते नामस्मरणात गुंतवावं. ह्याचा अर्थ असा नाही की आपण आपली बाकीची कर्म करू नये. आपण इहलोकात आहोत, आपण संसारात आहोत. तर संसार सोडायचा नाही. ते करत असताना देवाचं नामस्मरण करावं आणि देवाचं नामस्मरण करत असताना आपण ह्या सगळ्या जीवनातल्या ज्या गोष्टी आहेत, त्याची सगळी जबाबदारी देवावरती ठेवावी आणि आपण आपलं फक्त कर्म करावं. कर्म केल्याने फळाची अपेक्षा बाळगायची नाही. हेच भगवद्गीतेत देखील श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे. आता शेवटचं वाक्य, नामाने कलेची सत्ता नाहीशी होते, म्हणून नामधारकाला कलेची बाधा होत नाही. कली म्हणजे लोकांच्या मनामध्ये ज्या वाईट-वाईट गोष्टी निर्माण होतात किंवा आजकाल आपण बघितलं असेलच राईट, की आपल्याला वाईट बोलायची, वाईट वागायची, वाईट कर्म करण्याची जी काही इच्छा निर्माण होते, त्यामध्ये कलेचा रोल म्हणजे कली आपल्याकडून या गोष्टी करून घेत असतो. जेणेकरून सगळीकडे वाईट गोष्टी होतील. पण नामस्मरण ही अशी गोष्ट आहे, की ती केल्यानंतर कलेचे सगळे दोष नाहीसे होतील. त्याची पॉवरच संपून जाईल. म्हणून आपण या नामस्मरणाचा जो आधार महाराजांनी सांगितलाय, की सगळ्या संतांनी देखील सांगितलेलं आहे, की नामस्मरण करा. बाकी तुम्हाला कोणत्या प्रकारचं कर्मकांड करायची गरज नाही. चांगलं आचरण ठेवा. लोकांबद्दल चांगल्या भावना ठेवा. आपल्या मनामध्ये काम, क्रोध, लोभ, मद, मोह महोत्सर अशा प्रकारच्या ज्या गोष्टी असतात, त्या ठेवू नये किंवा त्याचा कमीत कमी इम्पॅक्ट कसा होईल, अशा रीतीने जर आपण विचार केला, कामं केली,
तर आपल्याला परमेश्वराची प्राप्ती होतच होते. आता आपण 11 वेळेला श्रीरामाच्या नामाचा जप करूया. श्रीराम, 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 जय श्रीराम. तुम्ही आजचं हे जे प्रवचनरूपी जे पुस्तकाचं 31व्या दिवसाचं जे वाचन केलं, त्याचं तुम्ही श्रवण केल्याबद्दल तुमच्या सगळ्या लोकांना धन्यवाद. तुमचा उर्वरित दिवस हा छान, सुंदर, आरोग्यपूर्ण जावो, हीच ती श्रीरामचरणी इच्छा व्यक्त करतो आणि इथेच थांबवतो.